शेगाव नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिवीगाळ व ॲट्रॉसिटी लावण्याची धमकी दिल्याने तेथे एकच गोंधळ उडाला। कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली। शेगाव नगर परिषदेमध्ये रमाई घरकुल आवास योजनेचा लाभार्थी बाळासाहेब शिरसाट याने नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली व ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्याची धमकी दिली। या विरोधात नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। शेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता नगर परिषदेतून पायी निघाले। मोर्चाच्या स्वरूपात जाणारे अधिकारी व कर्मचारी पाहून नागरिकांमध्ये कुजबूज सुरू होती। पोलीस ठाण्यामध्ये पोचल्यानंतर ठाणेदार संतोष काळे यांना कर्मचारी व मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार दिली आणि बाळासाहेब शिरसाट याच्यावर सरकारी कामात अडथळा तसंच ॲट्रॉसिटीची धमकी देण्यावरून गुन्हे दाखल करावे अशी विनंती केली। बाळासाहेब शिरसाट या इसमाने शेगाव नगर परिषद कार्यालयात अध्यक्षांच्या कक्षासमोर कार्यालयातील उपअभियंता दीपक बांगर यांना शिवीगाळ करून पकडलं व मारहाण करण्याचा प्रयत्न केला। लेखापालांच्या कक्षात लेखापाल व मुख्याधिकारी यांना अश्लील शिवीगाळ करून रमाई घरकुलाबाबतचा रत्नमाला प्रल्हाद शिरसाट यांचा चेक न दिल्यास तुमच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी तसंच विविध प्रकारचे गुन्हे दाखल करतो असं म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केला। या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केली आहे। रत्नमाला शिरसाट यांचा रमाई आवास योजनेचा चेक होता, त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आले होते, पण ते चेकला थोडा उशीर होणार होता। काही त्रुटी असल्यामुळे त्याला विलंब झाल्यामुळे त्यांनी बांगरसाहेब मुख्याधिकारी यांचा थोडी शिवीगाळ केली। शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं। दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान श्री बाळासाहेब शिरसाट यांनी बांधकाम विभागामध्ये तसेच लेखा विभागामध्ये आमचे अभियंता श्री बांगर, आमचे लेखापाल श्री देशमुख यांच्या अंगावर ते धावून गेले, तसेच त्यांना शिवीगाळ देखील केली आणि त्यांना धमक्या देखील दिल्या। याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी मिळून पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत। त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल करत आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिका बंद ठेवू आणि एकजुटीने जो काही अन्याय नगरपालिका कर्मचाऱ्यांवर होत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत आहोत। या अगोदरही त्यांनी कर्मचाऱ्यांना धमक्या वगैरे दिल्याचं ऐकवत आहे, परंतु कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे कुठली तक्रार केली नव्हती। आज दोन्ही कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे, त्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट देत आहोत। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।